नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जुलै 1500 रुपये आम्हाला कधी मिळणार. बिचाऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तर आता जुलैचा जो 15 तारीख आहे म्हणजे जुलैचा जो अर्धा महिना आहे तो संपलेला आहे. आता जुलै महिन्याचे 1500 रुपये आम्हा पात्र लाडक्या बहिणींना कधी मिळणार याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. यूट्यूबवरती जाऊन अशा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण जुलै हप्ता अशा प्रकारचं सर्च करत आहेत आणि त्यांना अनेक चुकीचे मेसेज मिळत आहेत. तर याच्यामध्ये थंबनेल वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक थंबनेल बनवून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. तारखा जाहीर झालेल्या आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज सेकंदाला यूट्यूबवरती अपलोड होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी अशा प्रकारच्या चुकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत. तर यांना एकच विनंती, सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन 18 जुलैपर्यंत सुरू आहे. त्यामुळे 18 जुलैपर्यंत तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये जुलै महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये तशी घोषणा असेल किंवा तसं प्रेस कॉन्फरन्स होणार नाही आहे. तर सध्या तरी सगळे मंत्रिमंडळ आहेत तर या अधिवेशनामध्ये बिझी आहेत. त्यामुळे 18 तारखेनंतरच या संदर्भात माहिती येणार आहे. हीच आत्ताची सद्यस्थिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. काही दिवस शिल्लक आहेत आणि साधारणतः दर महिन्याच्या अखेरपर्यंतच हा हप्ता जमा केला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जुलै महिना अर्धा झालेला आहे आणि जून महिन्याचा हप्ते वितरण संपलेलं आहे. परंतु जून महिन्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. तर अशा बहिणी आम्हाला हप्ता कधी जमा होणार वारंवार आपल्या चॅनलवरती मेसेज करत आहेत. तर या संदर्भात अजून शासनामार्फत कोणती स्पष्टता देण्यात आली नाही आहे. अशा लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. जुलै महिन्याच्या सोबत देखील तुमचा राहिलेला हप्ता येऊ शकतो. तर अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे. तर शासनामार्फत देखील लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर आताचा जो जूनचा हप्ता वितरित करण्यात आला तर याच्यामध्ये केवळ हप्ते वितरण डायरेक्ट सुरू झालं. मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरती पेज त्यांचं पोस्ट केलेलं होतं. तर याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नव्हती. म्हणजेच हप्ते वितरण आम्ही सुरू करतोय तर अशी घोषणा फक्त ट्विटरवरती झाली आणि यावेळी तब्बल 7 ते 8 दिवस डीबीटी चाललेली आहे. आता जास्तीत जास्त ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ता आलेला नव्हता. का आला नव्हता याचं कारण देखील स्पष्ट नाही आहे. अनेक यूट्यूब चॅनल असेल तर याच्यामध्ये 8 अपात्रतेची कारणं आहेत. तर या कारणांमुळे अर्ज तुमचा रद्द झाला आहे अशा प्रकारची माहिती दिली जात आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत की जून महिन्याचा फक्त हप्ता आलेला नाही आहे, तुम्ही पात्र असून देखील तुम्ही अपात्र ठरता का असा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे. तर तुम्ही अपात्र नाही आहे कारण का अपात्रतेसंदर्भात शासनाची अजून कोणतीच घोषणा झाली नाही आहे. कारण का याच्यामध्ये अगदी मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, गरीब महिला आहेत. त्यामुळे ह्या अटींची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये आहेत. त्यांना या जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत. डीबीटी ॲक्टिव्ह आहे, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे. तर या सगळ्या गोष्टी कंप्लीट असून देखील हप्ता आला नसेल तर प्रतीक्षा करा. जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला हे जून महिन्याचे हप्ते देखील मिळून जाण्याची शक्यता आहे. तर शासन मात्र लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करत आहे. लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यामागे शासन सकारात्मक दिसत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे जून महिन्याच्या हप्त्यापासून ज्या लाडक्या बहिणी वंचित आहेत त्यांनी जुलैचा हप्ता जमा होईपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. कदाचित जुलैच्या हप्त्यासोबत तुम्हाला जूनचा हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींची सद्यस्थिती आहे. जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा यथावकाश होणार आहे. साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरपर्यंतच हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात ट्विटर असेल, त्यानंतर यूट्यूब असेल किंवा सोशल मीडियावरती अधिकृत प्रेस कॉन्फरन्स शासनामार्फत मंत्री आदित्य तटकरे घेतील आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ही सद्यस्थिती आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी लक्षात घ्यायची आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.